हो मॅडम, आज एकादशी स्पेशल काय आज? हो करायचं ना स्पेशल. आज आपण करूया दह्यातली सोलकढी. चल दाखवते. हे इथे मी कवडीच्या दह्याचं ताक करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. हे साधारण 4 मोठे ग्लास आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, एक छोटा तुकडा आलं आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, साखर 3 ते 4 चमचे, मीठ, हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता आपण काय करूया, सगळ्यात आधी मिरची, आलं आणि मीठ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मग त्यानंतर पुढची रेसिपी बघूया. बघा, मीठ, मिरची आणि आलं असा ठेचा करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया. त्यानंतर आता आपण ही साखर घालूया 3 ते 4 चमचे. आणि मग अशी मी साहित्यामध्ये सांगायला विसरले होते, हे आगळ आहे. आगळ नसेल तुमच्याकडे कोकम सरबत, ते पण तुम्ही घालू शकता. हे हा छोटा 1 ग्लास म्हणजे इथे मी घालते आणि हे छान फिरवून घ्यायचं आहे. थोडंसंच मीठ आता मी घालणार आहे, कारण आपण मिरचीसोबत एकदा मीठ घातलेलं आहे. आणि कोथिंबीर टाकूया थोडीशी. ही आपली दह्यातली सोलकढी तयार झालेली आहे. खूप छान लागते. उपवासासाठी एक वेगळा नवीन पदार्थ आहे. दिसायलाही मस्त दिसते. नक्की ट्राय करा. आता आपण ही सर्व करूया. तुम्ही आधी चव घेऊन बघू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की आंबट आहे तर थोडीशी साखर ॲड करायची असेल तर करू शकता. ही आहे आपली दह्याची सोलकढी. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झालेली आहे. आज ही अशी आम्ही विठ्ठल रखुमाईची पूजा केलेली आहे आणि सोलकढी बरोबर बाकी पण काय काय नैवेद्य केलेला आहे तो तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता. ड्रॅगन फ्रूट ठेवलेला आहे, खजूर आहे, साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचे काप, बटाट्याची भाजी आणि भाजणीची थालीपीठ, उपवासाची भाजणी आणि आपली सोलकढी. तर हे सगळं बघा. नक्की रेसिपीज ट्राय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.